बीडमधून एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी येते। बीडमधली ही अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे। बीडमध्ये महायुतीच्या पहिल्याच मेळाव्यात वाद झाल्याचं पाहायला मिळतंय। बीडमधून ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। बॅनरवर गोपीनाथ मुंडेंचा फोटो नसल्यानं भाजप कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत। बीडमध्ये महायुतीचा महामेळावा आयोजित करण्यात आलेला होता आणि यावेळेला महायुतीमध्ये हा वाद पाहायला मिळालेला आहे। गोपीनाथ मुंडे यांचा फोटो बॅनरवर नसल्यानं भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे। उदय, महायुतीचा हा बीडमधला पहिलाच महामेळावा आहे आणि यामध्ये वाद पाहायला मिळाला आहे, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच महायुतीच्या सर्व पक्षांमध्ये समन्वय राहावा म्हणून हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे। परंतु या ठिकाणी जे बॅनर लावलं होतं त्याच्या बॅनरवर भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे छायाचित्र नव्हते। यावरून कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला। तसेच गोपीनाथ मुंडे नसतील तर आम्ही इथं थांबणार नाही अशी भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली होती। यानंतर मग आयोजकांच्या वतीने दुसरे एक बॅनर लावण्यात आले आहे। त्या बॅनरवर आता गोपीनाथ मुंडे यांचा फोटो आहे, परंतु त्या बॅनरवर पुन्हा राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे जे इथले बीडचे नेते आहेत डॉक्टर योगेश क्षीरसागर त्यांचे छायाचित्र नसल्याने पुन्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील जोरदार घोषणाबाजी केली आहे। एकंदरच महायुतीच्या या पहिल्याच मेळाव्यात वाद निर्माण झाला असून आता या वादावर वरिष्ठ नेते काय उपाय करतात, काय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच उदय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात। बीडमध्ये महायुतीच्या महामेळाव्यामध्ये पहिल्याच दिवशी हा वाद उफाळून आलेला आहे। गोपीनाथ मुंडे यांचे फोटो बॅनरवर नसल्यानं भाजप कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत। त्यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं देखील पाहायला मिळतं। Thank you.